नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासक्रमांतर्गत भाषा या पेपरमधील भाषिक कौशल्यातील श्रवण कौशल्यासंदर्भात माहिती घेणार आहोत. श्रवण हा शब्द श्रू धातूपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ऐकण्याची क्रिया, अध्ययन करणे असा घेतला जातो. इंग्रजी लिसनिंग शब्दाला श्रवण हा शब्द पर्यायी म्हणून वापरला जातो. इंग्रजी शब्द हिअरिंग अर्थ ध्वनी कानापर्यंत पोहोचणे असा आहे. मात्र लिसनिंग इज अ प्रोसेस ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजेच ऐकलेल्या ध्वनीची अर्थनिष्पत्ती असा लिसनिंगचा अर्थ आहे. संशोधनातून असे आढळले आहे की विद्यार्थी 84% वेळ ऐकण्यात घालवतो. कोणताही आवाज आपण कान या ज्ञानेंद्रियामार्फत ऐकतो. ऐकलेले आवाज मेंदूकडे पोहोचविले जातात. तेथे त्यांचा परस्पर संबंध लावला जातो व त्यातून अर्थ निर्माण होतो. विविध प्रकारचे ध्वनी ऐकून त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आणि अर्थ लावण्यासाठी मुलांना सरावाची आवश्यकता असते. कानांना लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावणे महत्त्वाचे असते. लहान मूल ऐकते, त्याच्या मनात त्या आवाजाचे अनुकरण करून उच्चार करण्याची इच्छा निर्माण होते. तसाच आवाज आपल्या मुखातून काढण्याची धडपड सुरू होते. अशा वेळी बालकाच्या कानावर शुद्ध, स्पष्ट व अचूक उच्चार पडण्याची नितांत गरज असते. अवधानपूर्वक श्रवणास विशेष महत्त्व आहे. अवधानपूर्वक श्रवणामुळे आकलनास सुलभता येते आणि नवीन ज्ञान प्राप्त झाल्याचा आनंदही मिळतो. आता आपण श्रवणाची व्याख्या बघूया. शाब्दिक किंवा अशाब्दिक उद्दीपकाद्वारे सूचित अर्थाचे ग्रहण करणे म्हणजे श्रवण होय. म्हणजेच काय तर शाब्दिक किंवा अशाब्दिक उद्दीपकाद्वारे काही आपल्याला सूचना मिळतात आणि त्या सूचनेला अर्थ लावण्याची प्रक्रिया म्हणजेच श्रवण असे म्हणतो. आता आपण श्रवणाची उद्दिष्टे विचारात घेऊया. पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञानार्जन. ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रवणाची गरज असते. त्यासाठी मनाची एकाग्रता आणि व्यासंग असावा लागतो. विद्यार्थी शरीराने सुदृढ असला तरी त्याची श्रवणशक्ती योग्य प्रकारे कार्य करीत नसेल तर मात्र श्रवण योग्य प्रकारे होणार नाही. यासाठी अभ्यासक्रमात श्रवण क्रियेसाठी प्रकट वाचन व मनोगत वाचन यांचा जवळचा संबंध असतो. म्हणून औपचारिक आणि अनौपचारिक ज्ञानार्जन करण्यासंबंधी श्रवण करणे आवश्यक असते. तसेच अनौपचारिक ज्ञानप्राप्ती करण्यासाठी दूरदर्शन, नाट्यवाचन, कविता वाचन अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक असते. कीर्तन सुरू असताना, भाषण सुरू असताना तसेच वर्गात असूनही यथार्थपणे श्रवण होत नाही. त्यामुळे ज्ञानार्जन योग्य प्रकारे होताना आढळत नाही. चांगले श्रवण झाल्यास चिंतन आणि म्हणून अगदी व्यवस्थित होते. प्रकट आणि मूक वाचन व्यवस्थितपणे असल्यास ज्ञानप्राप्ती योग्य प्रकारे होण्यास मदत होते. यानंतरचं दुसरं उद्दिष्ट आहे मनोरंजन. मनोरंजनाशिवाय शिक्षण प्रक्रियेत खऱ्या अर्थाने मनोरंजनाला दुय्यम स्थान देण्यात येते. गायनाचा कुठल्याही कार्यक्रमाला की ऐकणारा सद्गतीत होतो. त्यामुळे चित्रवृत्ती अधिक आनंदित होते. कविता योग्य चालीवर जाऊन शिकविल्यास विद्यार्थ्यांचे मनोरंजन अधिक प्रमाणात होते. मनोरंजन हे ज्ञानरंजनापेक्षाही श्रेष्ठ समजण्यात येते. उदाहरणार्थ आकाशवाणी, कथा कीर्तन ते भाषण ऐकणे, कथाकथन इत्यादी अनेक कार्यक्रमातून श्रवण होते. ते केवळ मनोरंजनासाठी करण्यात येते. तिसरं उद्दिष्ट आहे कल्पनाशक्तीचा विकास. वाचन आणि लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत. म्हणून वाचन लेखन करताना कल्पनाशक्तीचा विकास तर होतोच, पण श्रवणाने तो अधिक होतो हे विसरता येत नाही. संग्राहकता आणि सृजनशीलता कार्यान्वित अधिक वास्तवतेने करण्यासाठी कल्पनाशक्तीचा विकास शीघ्र गतीने होत असतो.
निबंध, साहित्य अथवा कविता यांचे श्रवण करताना कल्पनाशक्तीचा विकास होत असतो. यानंतरचं उद्दिष्ट आहे भाषा विकास. लहानपणी बालके श्रवणाचे अधिक काम करीत असतात. त्यातून त्यांचा भाषेवर अधिक प्रभाव पडत असतो. व्यक्तीस अधिक खोलवर विचार करण्याची संधी भाषेच्या विकासातूनच होत असते. भाषेचा विकास झाल्यास बुद्धीचा विकास होण्यास अडचण येत नाही. हे सर्व श्रवणावर निर्भर असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त श्रवणाची संधी उपलब्ध करून देणे फार गरजेचे असते. यानंतरचं उद्दिष्ट आहे आकलन शक्तीचा विकास. गद्य व पद्य, निबंधलेखन, पत्रलेखन कसे करावे याची माहिती द्यावी लागते. गद्य व पद्य शिकवताना आकलन शक्तीचा अधिक विकास होत असतो. यामध्ये गद्य आणि पद्य भागाशी कवितांना श्रवण शक्तीला चालना मिळत असते. टेप रेकॉर्डरच्या वापराने मंदबुद्धीच्या विद्यार्थ्यांची श्रवणशक्ती वाढीस लागण्यास योग्य ती मदत होत असते. श्रवणशक्तीने आकलनाचा विकास शीघ्र गतीने होत असतो. यानंतरचं उद्दिष्ट आहे सामाजिक आंतरक्रियेचा भाग. अध्यापनात तोंडी क्रियेला महत्त्व देण्यात येते. असे करण्यासाठी सामाजिक आंतरक्रिया आवश्यक असते. अशा वेळी शिक्षक सांगतात आणि विद्यार्थी श्रवण करतात. या शिक्षक आणि विद्यार्थी यांची क्रिया घडत असते. श्रवणामुळेच अशी आंतरक्रिया घडत असते. परस्परात असा सुसंवाद निर्माण होतो आणि सामाजिक आंतरक्रियेचा भाग हा परिपूर्ण होतो. यानंतरचं उद्दिष्ट आहे सृजनशीलतेचा विकास. कवितेचे गायन करताना श्रवणशक्तीचा विकास होतो. त्याचप्रमाणे विविध कलांवर आपले प्रभुत्व असावे असे प्रत्येकासच वाटत असते. आदिश्रवण यथार्थपणे केल्यावरच सृजनशीलता विकसित करता येते. चांगले भाषण ऐकल्यावर आपणही त्याप्रमाणे भाषण करावे असे प्रत्येकास वाटणे साहजिक असते. त्यासाठी तशी कृती करण्यास तशा व्यक्तींचा सदोदित सहवास असावा असे वाटते. योग्य शिक्षक होण्यास चांगल्या शिक्षकांचा सहवास लाभला पाहिजे. त्याच आधारे त्यांच्या पाठास उपस्थित राहून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे जवळून अवलोकन करावे लागते. अशा कृतीने सृजनशीलतेचा विकास होण्यास मदत होते. आता या सगळ्या गोष्टी होत असताना श्रवणामध्ये सुद्धा काही दोष आढळून येतात. त्यापैकीच पहिला दोष आहे अर्धश्रवण. कधी कधी एखाद्याचे बोललेले पूर्णपणे श्रवण न करताच मध्येच दुसरी व्यक्ती त्यावर आपले मत प्रकट करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ वादविवाद, नवरा बायकोचे भांडण, परिसरातील झगडा इत्यादी. यामुळे अर्धश्रवण होते आणि श्रवणास व्यत्यय निर्माण होतो. दुसरा आहे अपश्रवण. हा श्रवणाचा दुसरा दोष होय. अपश्रवणाचा अर्थ चुकीचे ऐकणे असा होतो. कधी कधी दुसऱ्याचे बोलणे स्पष्टपणे ऐकले जात नाही किंवा चुकीचे शब्द ऐकल्याचेही अपश्रवण होत असते. उदाहरणार्थ धचा मा ऐकणे म्हणजेच धरावे ऐवजी मारावे ऐकणे, 17वा ऐवजी 17वा असे ऐकणे. अपश्रवणाच्या कारणामध्ये ऐकणाऱ्यांच्या कानांचा दोष, वातावरणात अस्थिरता असणे, उच्चार स्पष्ट न होणे आणि बोलणाऱ्यांच्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावणे, बोललेले एकाग्रतेने व नीट ऐकणे या गोष्टी यामध्ये अंतर्भूत होतात आणि अपश्रवणाची प्रक्रिया या माध्यमातून घडत असते. यानंतरचं आहे अश्रवण. जेव्हा श्रवण होत नाही तेव्हा त्यास अश्रवण असे म्हणतात. अशा प्रसंगी मनात अलग अलग विचार येतात. तेव्हा इतर कितीही बोलत असले तरी आपण आपल्या विचारामध्ये दंग असतो आणि इतरांचं काहीही ऐकायला येत नाही. त्याचा केवळ ध्वनी ऐकू येतो. हळू आवाजात बोलल्यास तो काय बोलला हे इतरांना बरोबर समजत नाही. त्यामुळे ध्वनी योग्य प्रकारे समजत नसल्याने अश्रवण होत असते. बोलणारा स्पष्ट बोलत नसल्याने अश्रवण ही घडून येते. आता अशा प्रकारचे दोष आढळून आल्यास आपण श्रवणाचे दोष कशा पद्धतीने दूर करणं गरजेचं आहे यासाठीचे काही उपाय आपण या ठिकाणी पाहूया. सुरुवातीपासूनच आपण शुद्ध उच्चार करण्यास शिकविणे महत्त्वाचे ठरते. यानंतर आहे की श्रवण योग्य प्रकारे अभ्यासला पाहिजे. विद्यार्थ्यांना श्रवणाचे शिक्षण देण्यास दृकश्राव्य साधनांचाही वापर आपण करावा. यानंतर शब्द उच्चार करताना प्रादेशिक फरकाची विद्यार्थ्यांना माहितीही दिली पाहिजे, कारण प्रादेशिक स्तरावरती भाषा किंवा भाषेतील शब्दांचे उच्चार हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. यानंतर आहे अध्यापन करताना पाठांतराचा सराव इत्यादी बाबींचाही विचार करावा.
अभ्यासपूर्ण कार्यक्रमाचीही यासाठी मदत घ्यावी आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण श्रवण करण्यास मदत करावी. प्रसारमाध्यमाद्वारे अनौपचारिकपणे श्रवणाचा लाभही घ्यावा. श्रवणाचं खरं महत्त्व म्हणजे काय, तर श्रवण योग्य प्रकारे झाल्यावरच त्याची आकलनशक्ती वाढीस लागते. रहदारी, भांडण, दूरदर्शन येथील दृश्यांचे श्रवण होत असते. आगगाडी धावत असताना होणारे श्रवण इत्यादी कानांच्या इंद्रियाद्वारे होत असते. गीत ऐकणे, इतरांनी केलेले गायन, शिक्षकाने गाऊन दाखविलेली कविता इत्यादीच्या श्रवणाने ज्ञान होते. बोलीभाषा अस्तित्व टिकून राहते. हे श्रवणामुळे शक्य होत असते. श्रवणाची पुनरावृत्ती होत असल्याने पाठांतर करण्यास सुलभ होते आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याचे अर्थपूर्ण श्रवण होण्यास मदत होते. यासाठी शिक्षकाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या श्रवणशक्तीचा विकास होण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या आयोजना माध्यमातून आपण विद्यार्थ्याच्या सृजनक्षमतेला आणि त्याच्या श्रवणक्षमतेला छान पद्धतीने आपण दिशा देऊ शकतो. अशा पद्धतीचे जर उपाय आपण आपल्या अध्यापनामध्ये जर वापरले तर नक्कीच विद्यार्थ्यांना श्रवणासंदर्भात असणारी संकल्पना ही त्याची दृढ होण्यास आणि त्याचं महत्त्व त्याला समजण्यास मदत होते.